असताना फटाक्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। आपण पुन्हा एकदा शिवतीर्थावरती आलेलो आहोत। शिवतीर्थी आता रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे दोघेही पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन करून मग शिवतीर्थावरती येतील। बाळासाहेबांनी आणि बाळासाहेबांसारख्या अनेकांनी हे स्वप्न कायम पाहिलेलं होतं की दोन्ही भावांनी एकत्र येऊन राजकारण करावं। ते स्वप्न आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या साक्षीनं पूर्ण होत असल्याचं चित्र दिसतंय। उत्सुकतेने इथे पोहोचले। पण मुंबईला खऱ्या अर्थाने जर खरं चांगले दिवस जे आज मधल्या 4.5 वर्षात जे इलेक्शन झालंच नाही त्यावेळेला मुंबईकरांनी ती झळ पोहोचली आहे। त्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत आहेत आणि आजच्या सभेमध्ये सगळे उत्सुक आहेत। नक्की राजजी, उद्धवजी काय बोलणार आहे? आम्ही उत्सुक आहोत। ओके, शुभेच्छा। हो हो, तर स्मृतीस्थळावरती आपण किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया नुकतीच पाहिली आणि स्मृतीस्थळावरती आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केलेलं आहे। ठाकरे परिवारासाठी किंवा ठाकरेंसाठी शिवाजी पार्क इतकं महत्त्वाचं का आहे? कारण शिवसेनेची जडणघडण असो, मनसेची जडणघडण असो, एकंदरीत ठाकरेंचा राजकीय चढता आलेख सुद्धा या शिवाजी पार्कनं पाहिलेला आहे। शिवसेनेच्या स्थापनेनंतरची सगळ्यात मोठी सभा या शिवाजी पार्कवर झाली। दसरा मेळावा जिथे बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं लुटलं जायचं त्याचं सुद्धा हे शिवाजी पार्क साक्षीदार आहे। आपण जर का पुढच्या पिढीकडे वळलो तर आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग सुद्धा, राजकीय लॉन्चिंग सुद्धा